विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यातील 124 मतदान केंद्रावरती सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान संपन्न झाले। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एकूण 13 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत आहे। भाजपकडून 2 वेळा आमदार झालेले निरंजन डावकरे यांच्यासमोर काँग्रेसचे रमेश कीर हे उमेदवार आहेत। कोकण विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये एकूण 2,23,225 मतदार असून यामध्ये सर्वाधिक 98,860 मतदार ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत। यामध्ये 42,478 स्त्री मतदार तर 56,371 पुरुष मतदार आणि 11 तृतीयपंथी मतदार आहेत। ठाणे जिल्ह्यात एकूण 124 मतदार केंद्र आहेत। भाजपचे उमेदवार निरंजन डावकरे यांनी म्हटलं की मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। आज पाऊस आहे पण तरी देखील मतदारांनी मतदान करावे। सातत्याने 12 वर्ष मी कामं केली असून याचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचला आहे। विरोधक खोटे आरोप करत आहेत। खोटं बोला पण रेटून बोला असं विरोधक करतच आहेत। मला विश्वास आहे की मी निश्चितपणे हॅट्रिक करणार। पदवीधरांशी माझा संवाद झाल्यामुळे माझ्यावर त्यांचा विश्वास आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आम्हाला महायुती म्हणून पाठिंबा दिला आहे। ताकदीने महायुती म्हणून सर्वच पक्षांनी काम केलं आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठा विजय मिळेल। सर्व मतदारांना विनंती करतो की सर्वांनी मतदान करावे असं डावकरे यांनी आवाहन केलंय। तर ठाणे शहरातील सरस्वती हायस्कूलमधील मतदान केंद्रावरती संजय केळकर यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे। सर हात जवळ घ्या तिघांचा सर या सर आता सोलो साहेबांचा बी वाला नाही खरं म्हणजे हे पदवीधर मतदारसंघातलं मतदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पदवीधर मतदार शिक्षक मतदार हे मोठ्या संख्येने नेहमीच मतदान करतात आणि कोकणाने कायमच साथ दिलेली आहे आम्हाला, भाजपला, महायुतीला आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देखील 100% ते साथ देतील असा मला विश्वास वाटतो। मतदानाला बाहेर या। खरं म्हणजे एकही मत बाद व्हायला नको, परंतु मतं बाद होण्याचं प्रमाण सर्वच ठिकाणी या सगळ्या मतदारसंघामध्ये असतं। त्याच्यामुळे माझी मतदारांना देखील विनंती आहे की जे मतदानाचे नियम आहेत तिथलाच पेन घेऊन आपण मतदान करावं, त्याच्यावर कुठेही काही लिहू नये आणि योग्य पद्धतीने फोल्ड करून ते मतदान करावं। कारण हजारो मतदान बाद झालेलं होतं आणि त्यामुळे मतदानालाही यावं, पाऊस पाणी असलं तरी यावं। हा लोकशाहीचा शेवटी उत्सव आहे आणि भरभरून मतदान करावं असं मी आवाहन देखील या निमित्ताने करतो। आज पदवीधर मतदारसंघाचं मतदान आहे। आपण बघताय की अतिशय चांगला प्रतिसाद हा लोकांचा आहे। मतदार बाहेर पडतात। मी खरं तर आपल्या माध्यमाने सगळ्या मतदारांना आवाहनही करीन की आज पाऊस आहे पण मतदान हा आपला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे आपण तो मतदानाचा अधिकार बजावा आणि अतिशय चांगला प्रतिसाद हा 5ही जिल्ह्यांमध्ये मतदारांचा दिसतो। सातत्याने 12 वर्ष या मतदारसंघामध्ये माझ्या माध्यमाने वेगवेगळे विधायक कामं आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक कार्य झालेले आहेत। त्याचं कार्य अहवाल हे मी थेट मतदारांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि निश्चितपणे मतदार हा सुजाण आहे। मतदारांना लक्षात येतं की फक्त खोटे आरोप करायचे म्हणून विरोधक हे सातत्याने आरोप करत असतात। त्यांच्याकडे बोलायला खरं तर काहीच विषय नाही आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी उकरून करायचं, काहीतरी खोटं नाटं बोलायचं, खोटं बोल पण रेटून बोल हीच पद्धत चालू आहे। पण माझं कार्य आणि त्याचबरोबर जे विधायक कार्य या मतदारसंघामध्ये केलंय त्याच्यामुळे निश्चितपणे मतदारांना या गोष्टीची सत्यता माहिती आहे। त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता जो सातत्याने झटतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतोय त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये हा महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजे माझा विजय निश्चित आहे।